सो के उठा और सब बालकनी में सब देख रहा था, सब चिल्लाया तो मैं भी देख रहा था मेरी बच्ची पकड़ के। तो वहां पे पीछे से आया, और पीछे से आया तो एक भाभी था, वो भाभी को पहले पकड़ा और उसके साथ पूरा पंजा वंजा चलाया। पंजा चलाने के बाद भी मेरी बच्ची को पकड़ने की कोशिश किया। मैं अपना रूम के अंदर जा रहा था, तो रूम के अंदर जा रहा था तो मेरी पीछे से छोड़ा नहीं, मेरे पीछे पूरे घर के अंदर घुसा है और मेरे ऊपर मेरी बच्ची बचाने के कारण मैं अपने उसको रोका हूँ। तो अब मैं दूसरे घर दरवाजे से अंदर अंदर हुआ तब फिर मैं बचा, नहीं तो मेरे को मेरी बच्ची और मेरी आज गए रहे थे। हाँ। कुआंसराम ढेकवार, शिवनगर, प्लाट नंबर 105, शीतला माता मंदिर। तो मैं सुबह जैसे उठा तो बाहर जो कमाने वाले के लिए टीन का रूम बना है, तो वहां से पर्दा से छलांग कूद के इस पार आया अपने गली पे आया। तो मैं पहले तो कंट्रोल गया था 5:30 बजे लाइन लगाने के लिए, वहां गया, वहां से फिर चाय वाय पिया। चाय पीने के बाद मैं दुकान जाऊंगा करके निकला तो मेरे दरवाजे के पास खड़ा था तो उधर से आया तो पहले हमला मेरे को किया, मेरे को ऐसे पंजा मारने को कोशिश किया, गिराने का। फिर मैं उसको एक हाथ से ऐसे उसको अपने छुड़ाने का ये से उसको ये किया तो मेरे को छोड़ दिया। और मेरे बाजू वाले जो अभी जो भर्ती है भाई है, उनके यहाँ जो कान लगा है, उनके उसको जो चिरा मारा, उनके यहाँ घुस गए तो मैं अपने अंदर घुस गए। मैं सुबह कितने 6:30 बजे का लगभग है। कितने लोग? वो गिनती में तो 10 लोग है। 10 लोग हैं। हो पडलेली आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की हे बिबटे जंगलातल्यापेक्षा आता ज्या ठिकाणी ऊसाची लागवड आहे, ती ऊसामध्ये त्या बिबट्याचा जन्म झाला, त्यांचा अधिवास ऊस एरिया झाली आणि अशा प्रकारची संख्या वाढल्या कारणाने ही समस्या निर्माण झालेली आहे। परंतु शासनाच्या वतीनं वन खाते सक्रिय आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बिबट्याचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी लगेच त्याला पकडण्याकरता यंत्रणा सक्रिय होते, पिंजरे लावले जातात, लोकांचं सहकार्य घेतलं जातं आणि कमीत कमी लोकांना त्याची क्षती पोहोचेल याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जातो। इथे ऊसाचा काही संबंध नाही, हा संपूर्ण दहशतीत आहे। भरतवाडा, पुनापूर, बारडी या संपूर्ण परिसरात आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना सतर्क करणारी यंत्रणा इतर राबवली जाईल आणि या ठिकाणी हे बिबटे इथून कसे दूर जातील जंगलामध्ये याचा बंदोबस्त नक्की करा। आपले जुने सहकारी म्हणजे काल सूचना केल्या होत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलला होता की ते लावावं, याकरता राजनाथ सिंग यांच्याशी बोलून मिलिटरी जे सैन्य दलाचे काही इंटेलिजन्स हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीने जी मदत घेतो। शेवटी जनतेच्या रक्षणाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारचे सगळे डिपार्टमेंट एकत्र सामुदायिकरित्या काम करत आहेत। आता आपल्या इकडे जसं वन खातं आहे तसं पोलीस खातं सुद्धा आहे, रेव्हेन्यू खातं आहे आणि विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्राम पंचायतचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम चालू आहे। लोकांच्या मदतीनंच या संकटाला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्या सर्व यंत्रणा राबवल्या जातील आणि त्यावर मात केली जाईल। नाईक साहेब दोन दिवसापूर्वी या भागात एक बिबट्या दिसून आला होता, त्याचं वय आणि याचं वय थोडंसं सारखं वाटत नाही, त्यामुळे आणखी या परिसरात बिबट्या असण्याची भीती आहे, शंका आहे। त्या अनुषंगाने वन विभाग काय पाऊल उचलणार आहे, यासोबतच 2 कप सुद्धा त्यांची असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे। आपल्या विभागामार्फत काय चौकशी केली जाते? आपण सांगता म्हटल्यानंतर ती वस्तुस्थिती असू शकते की हा पकडलेला बिबट्या हा आणि दुसरा बिबट्या तिथं असू शकतो। त्या अनुषंगानं वन खात्याच्या विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल। पुन्हा अशा प्रकारचा जनसामान्यांच्यावर हल्ला होणार नाही याच्या अनुषंगाने पावलं उचलली जातील। आजचं जे रेस्क्यू ऑपरेशन केलं ते वन विभागाचे जे कर्मचारी होते अतिशय जीव धोक्यात टाकून त्यांनी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। पुरेसं साहित्य नव्हतं, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पूर्ण साहित्य नव्हतं। हे कधी अत्याधुनिकीकरण करण्यात येईल एवढे मोठे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना आज आपण हा प्रश्न उपस्थित केला। आजच्या आज त्या लोकांना पूर्ण यंत्रणा जे जे आयुध लागतील ते देण्याचे आदेश होतील आणि अशा प्रकारचे रिस्क घेऊन जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्यांना रिवॉर्ड पण देण्याचं निश्चितपणे मी करेन, कारण जेणेकरून
अशा प्रकारचं दुसऱ्यांचा जीव वाचवण्याकरता जे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकतात, अशा कर्मचाऱ्यांच्या धैर्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आमचं आहे, ते आम्ही करू. रेस्क्यू टीमने चांगलं काम केलं, अगदी मान्य. आम्ही स्वतः पाहिलं. रेस्क्यू टीम पोहोचली खूप उशिरा, तर मीडिया सुद्धा पोहोचून लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं होतं. त्याच्यानंतर आमच्या नजरेसमोर रेस्क्यू टीम पोहोचली. ही पण एक वस्तुस्थिती आहे. नाही, आपण सांगतो एक गोष्ट खरी असेल की रेस्क्यू टीम उशिरा पोहोचली असेल, त्याची कारण शोधून काढू आम्ही. भविष्य काळामध्ये रेस्क्यू टीम लगेचच्या लगेच पोहोचेल या अनुषंगानं निर्देश दिले जातात. अशा ठिकाणी जेव्हा जखमी बिबट्याला जेव्हा ट्रँक्युलाइज केलं जातं, त्याला तपासण्यासाठी खात्री करण्यासाठी कुठली यंत्रणा नाही. ड्रोनच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षरशः बांबूच्या साह्याचा उपयोग करण्यात आला. त्यासाठी जीव धोक्यात न घालता त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, अशा काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो का, त्यासाठी काही उपाययोजना केला जाणार आहे? नाही, आपण अशा म्हटल्याप्रमाणे जर का एखाद्या ठिकाणी जर का बिबट्या लपून बसला असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता ड्रोनच्या माध्यमातून त्याचं एकूण सर्वेक्षण करून त्या ठिकाणी त्याला बेशुद्ध करून त्याला तिथून उचलून नेण्याचा जो आपला जो विचार आहे त्या अनुषंगानं पावलं टाकली. आज जे जखमी झाले आहेत त्यांना काही मदत, त्यांचे उपचार हे बघ, यांची उपचाराची पूर्ण व्यवस्था ही वन खातं करेल. यांच्या कुटुंबियांना 5 पैसे तिथे खर्च करायला लागणार नाहीत. किंबहुना जे कामगार आहेत ज्यांचं जीवन स्वतःच्या हातावर आहे, अशा लोकांना जिथपर्यंत रुग्णालयात राहतील तोपर्यंतची नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मजुरी पण देण्याच्या अनुषंगाने आदेश केले जाईल. नाईक साहेब, या संपूर्ण घडामोडी घडत असताना उमरेड जंगल आहे तिथे गोठणगाव गेट जवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे गेल्या काही काळापासून दिसत होते, पण आता काही अलर्ट येत आहेत. त्या गावाच्या लगतचे म्हणजे गोठणगावच्या गेट